शहराच्या गोंगाटातून बाहेर पडत आज आमचा प्रवास सुरू झाला सह्याद्रीच्या कुशीतल्या छोट्याशा रस्त्यांवरून. इथे प्रत्येक वळणागणिक उलगडणारं पश्चिम घाटांचं अप्रतिम सौंदर्य अगदी मनाला भुरळ घालत होतं. सह्याद्रीतल्या घाटवाटांमधून आमचा प्रवास सुरू होता तितक्यातच आम्हाला एक सुंदर दृश्य नजरेस पडलं. गाई म्हशींचा मोठा कळप हिरव्यागार कुरणांकडे जाताना दिसला. त्यांनाही जणू सह्याद्रीचं हे स्वातंत्र्य तितकंच आवडत होतं. शांत निवांत आनंदात ते सह्याद्रीच्या कुशीत शिरत होते. त्यांना ना कोणती स्पर्धा माहिती असते ना कोणता गोंगाट. त्यांना फक्त सह्याद्रीत एकरूप होऊन जाणं इतकंच काय ते माहिती. त्या सुंदर क्षणांना डोळ्यात साठवत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. सह्याद्रीच्या रस्त्यांवरून प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला हा खळखळ वाहणारा ओढा दिसला आणि पाय आपोआप तिकडे वळले. अशा ठिकाणी आल्यावर घाई करून पुढे जाण्यापेक्षा ना काही क्षण त्या निसर्गासोबत जगावंसं वाटतं. त्या वाहत्या पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सभोवताली पसरलेली शांतता. मनातले सगळे विचार नकळत कुठेतरी निघून गेले आणि फक्त तो क्षणच मन भरून जगले. कधीकधी आयुष्याचा खरा आनंद ना मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, अशा छोट्या थांब्यांमध्येच तो दडलेला असतो. इथं माणूस असो, पक्षी असोत किंवा ही मुकी जनावरं, सह्याद्री सगळ्यांना सारखंच आपलंसं करतो. इथं कोण मोठं कोणी लहान असा भेदच नाही. इथं फक्त समाधान आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारी खरी शांतता. शहरात आपण आयुष्य जगण्याच्या धावपळीत इतके गुरफटून जातो की जगणंच विसरून जातो. पण असे काही क्षण सह्याद्री आपल्याला पुन्हा जगायला शिकवतो. हेच सारे दिवसभराचे अनुभव घेऊन माझा हा सुंदर दिवस आज इथेच संपला. थँक्यू.